महिनाभर टिकणारं असं हे गुळपोळीचं अगदी परफेक्ट सारण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। असं सारण तयार झालं की हे पोळीमध्ये एकसारखं अगदी काठापर्यंत पसरलं जातं। ही पोळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण एक खास गोष्ट घालणार आहोत आणि पोळी अशी मस्त टम्म फुगली जाते आणि परफेक्ट अशी खुसखुशीत तयार होते। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गुळपोळी किंवा अगदी खुसखुशीत अशी तिळाची पोळी कशी करायची ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी यासाठी आपण कणिक भिजवून घेऊया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेते। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। तर तुम्हाला जर मैदा या पोळीमध्ये वापरायचा असेल तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा तुम्ही वापरला तरी सुद्धा चालू शकतं। आता हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। आता ही गुळपोळी किंवा तिळाची पोळी अगदी खुसखुशीत होण्यासाठी, हे पोळीचं आवरण अगदी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक खास गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर अशा नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे अगदी शिगोशिग भरून हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ तुमच्याकडे जर नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे बेसन वापरला तरी चालू शकतं, पण तांदळाचं पीठ असेल तर हे तांदळाचं पीठ अवश्य वापरा। पोळीचं जे आवरण आहे ते अगदी खुसखुशीत होतं आणि अगदी तोंडामध्ये पोळी विरघळली जाते। अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून हे पीठ थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तर हे तेल गरम करायची गरज नाही आहे। तर इथे अशा छोट्याशा पळीने 1 पळी तेल घातलेलं आहे। नाश्त्याच्या चमच्याने म्हणाल तर 2 चमचे तेल घातलेलं आहे। घातलेलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता घातलेलं तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। चपातीची जशी आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीचं हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप घट्टसर गोळा किंवा अगदीच सैलसर गोळा करायचा नाही आहे। पुरीसाठी थोडासा घट्टसर गोळा असतो तसाही नाही आणि पुरणपोळीसाठी थोडासा सैलसर गोळा असतो तसाही नाही। तर असा अगदी मऊसूद सॉफ्ट चपातीच्या कणकेसारखा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घेणार आहोत, किंवा या पोळीचं सारण करेपर्यंत हा गोळा भिजवून घेतला तरी चालेल। झाकण लावून हा गोळा आता मी बाजूला ठेवते आणि आता या पोळीसाठी सारण करूयात। आता हे सारण करण्यासाठी सगळ्या साहित्याचं प्रमाण मी वाटी आणि वजनी दोन्ही सांगणार आहे। तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही प्रमाण इथे वापरू शकता। तर इथे मी वाटीने 1 वाटी आणि वजनी 100 ग्रॅम हे तीळ घेतलेले आहेत। शक्यतो गावरान तीळ वापरायचे आहेत म्हणजे पोळी चवीला छान लागते। तर हे कच्चे शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहेत, वजनामध्ये 100 ग्रॅम आहेत। आता या पोळीमध्ये जर तुम्हाला अजिबात शेंगदाणे वापरायचे नसतील तर 2 वाटी तीळ इथे वापरला तरी चालेल, किंवा असं मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे 1 वाटी शेंगदाणे 1 वाटी तीळ घेऊ शकता, किंवा 1.5 वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे घेतला तरी चालू शकतं। सुक्या खोबऱ्याचा किस 1 वाटी घेतलेला आहे, वजनामध्ये 50 ग्रॅम घेतलेला आहे। तर या तिळाच्या पोळीमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला जरूर वापरायचा, यामुळे पोळी अगदी खुसखुशीत होते आणि चवीला सुद्धा फार छान लागते। यासोबतच वाटीने अर्धी वाटी आणि वजनामध्ये 50 ग्रॅम आपल्याला बेसन घ्यायचं आहे। बेसन अगदी बारीक घ्यायचं आहे। तर या तिळाच्या सारणामध्ये बेसन घातल्यामुळे पोळी अगदी खमंग लागते, सारण छान असं मिळून येतं आणि पोळीमध्ये सारण छान एकसारखं आणि व्यवस्थित असं पसरलं जातं। तर आता या सारणामध्ये घालण्यासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर इथे हा गूळ जो आहे चिरून घ्या, खिसून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून घ्या। आता या गुळाचे थोडेसे मोठे खडे दिसत असले तरी हा गूळ मी कुटून घेतलेला आहे, त्यामुळे अगदी मऊसूत झालेला आहे। तर आता या गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर जेवढं आपण कोरडं साहित्य घेतलेलं आहे तेवढाच हा गूळ घ्यायचा आहे। म्हणजे वाटीने तुम्ही मोजून घ्या किंवा वजनाने मोजून घ्या। आता कोरडं जे साहित्य घेतलेलं आहे ते सगळं मिळून साधारण 300 ग्रॅम झालेलं आहे। तर वजनामध्ये 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि कोरडं साहित्य सगळं वाटीने 3.5 वाटी आहे, तर गूळ सुद्धा 3.5 वाटी घेतलेला आहे। तर या प्रमाणात ज्या पोळ्या आहेत अगदी गोड छान होतात। तर हे गुळाचं असं प्रमाण वापरला तर अगदी परफेक्ट गोड अशा या पोळ्या होतात। अगदी जास्तही गोड होणार नाहीत किंवा अगदी फिकाही होणार नाहीत। आता सारणासाठी घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर बारीक गॅसवरती खमंग आणि खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। बारीक गॅसवरती असे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे याचा रंग बदलत नाही, पण कुरकुरीत आणि मस्त खमंग असे हे शेंगदाणे भाजून होतात। शेंगदाणे भाजून झालेले आहेत हे काढून घेते आणि यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर ही तीळ सुद्धा बारीक गॅसवरतीच मस्त खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तीळ भाजल्यानंतर अगदी हलकासा याचा रंग बदलतो आणि तीळ चटचटायला लागते, मस्त फुलून येते आणि याचा खमंग असा सुवास येतो।
तर अशी ही खमंग तीळ भाजून घेतली, ही काढून घ्यायची आणि याच्यानंतर आपल्याला सुकं खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला तेल, तूप काहीच न घालता भाजून घ्यायचेत. तर हे खोबरंसुद्धा बारीक गॅसवरतीच भाजायचं आणि या खोबऱ्याचा अगदी हलकासा रंग बदलतो तोपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत. तर इथे हे खोबरं अगदी हलक्याशा रंगावरती भाजून झालेलं आहे. हे काढून घ्यायचं आणि यानंतर बेसन भाजायचं. आता हे बेसनसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे आणि इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तेल तूप काहीच न टाकता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजायचे आहेत. बारीक गॅसवरती खमंग सुवास येईपर्यंत आणि या बेसनाचा अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे या बेसनाचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे, मस्त खमंग सुवास येतोय. आता गॅस बंद करून हे बेसनसुद्धा मी काढून घेते. सगळे जिन्नस भाजून व्यवस्थित थंड करून इथे मी काढून घेतलेले आहेत. सगळं साहित्य व्यवस्थित थंड करूनच मग आपल्याला हे सारण बनवायचं आहे. तर इथे गूळ जो आहे तो मी आधीच तयार करून ठेवलेला आहे. तर आता आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि अगदी परफेक्ट असं हे गूळ पोळीचं किंवा तिळाच्या पोळीचं सारण करणार आहोत. तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी शेंगदाणे काढून घेते. तर हे शेंगदाणे मी साल न काढताच घेतलेले आहेत, तुम्ही हवं तर साल काढून घेऊ शकताय. तर इथे भाजून घेतलेलं सगळं साहित्य एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे सारण जर जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरचं मोठं भांडं वापरू शकता किंवा हे सगळं मिश्रण थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. आता भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि याच्यामध्येच हा गूळ घालायचा आहे. तर या गुळाचे खडे असायला नकोत. गूळ खिसून घ्या, चिरून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. तर हा गूळ आपल्याला थोडासा मऊसर करून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सरवरती लोड पडणार नाही. आणि आता याच्यामध्येच आपल्याला हे जे भाजून घेतलेलं बेसन आहे तर हे सगळं बेसन घालायचं. तर आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मिक्सरला फिरवताना सुरुवातीला मिक्सर चालू बंद करत हे मिश्रण मिक्सरला फिरवायचं आहे. गुळाचे खडे मोडेपर्यंत खरखरीत आणि मोठा आवाज येतो, तो आवाज थोडासा कमी होईपर्यंत हे आपल्याला सुरुवातीला चालू बंद करत फिरवायचं आहे. आणि त्यानंतर मिश्रण चमच्याने अधूनमधून मिक्स करत हे मिक्सरला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. अगदी छान बारीक सगळं मिश्रण झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण मी मिक्सरला फिरवलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे, सारण परफेक्ट तयार झालेलं आहे. तर हे सारण मिक्सरला फिरवताना चमच्याने अधूनमधून मिक्स करत राहायचं म्हणजे वरच्या बाजूने जाडसर जो कूट असतो तो मिक्स झाल्यानंतर छान सगळा एकसारखा बारीक तयार होतो. तर हे सारण आपलं तयार झालेलं आहे, अगदी बारीक असं तयार झालेलं आहे आणि अगदी मऊसूदसुद्धा आहे. तर हे सारण हातामध्ये दाबल्यानंतर असा गोळा होतो आणि अशा पद्धतीने मोकळं केल्यानंतर मऊ आणि अगदी मोकळंसुद्धा होतं. तर अगदी परफेक्ट असं हे सारण आपलं गूळ पोळीसाठी किंवा तिळाच्या पोळीसाठी तयार झालेलं आहे. तर आता हे तयार झालेलं सारण ताटामध्ये काढून घेते. तर या पद्धतीने तयार केलेलं सारण अगदी महिनाभर टिकतं. तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर जरी ठेवला तर महिनाभर हे सारण खूप छान राहतं. आणि अशा पद्धतीने सारण बनवून ठेवून तुम्ही हवं तेव्हा या तिळाच्या पोळ्या बनवू शकताय. आता हे सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे. याची खूण म्हणजे या मिश्रणाचा असा लाडू वळून बघायचा, मस्त असा लाडू होतो म्हणजे हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता या सारणामध्ये मी जायफळ वेलदोडीची पावडर घातलेली नाही आहे, पण तुम्हाला हवी असेल तर घालू शकताय. आता हे सारण तयार आहे. कणिक भिजवून ठेवली होती तर ही सुद्धा छान भिजलेली आहे. तर आता पुन्हा 1 मिनिटभर ही कणिक छान अशी मळून घ्यायची आणि अगदी मऊसूद अशी ही कणिक तयार झालेली आहे. आता याचे गोळे करायचे. गोळे खूप मोठे करायचे नाही आहेत, लाडूच्या आकाराचे याचे गोळे करायचे. आता या गोळ्याची आपल्याला वाटी बनवायची आहे ज्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. तर हा गोळा थोडासा कणकेमध्ये घोळवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने याची वाटी बनवायची. आपण पुरणपोळीसाठी जशी वाटी बनवतो तशीच या कणकेची वाटी बनवायची आणि आता याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे सारण या वाटीमध्ये भरायचं आहे. हलकासा दाब द्यायचा आहे आणि पुन्हा या वाटीमध्ये बसेल एवढं सारण यामध्ये घालायचं आहे. तर दाब देताना अगदी हलकासा दाब देत हे सारण आपल्याला भरत जायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सारण या वाटीमध्ये घालायचं आहे. तर अशी वाटी अगदी काठापर्यंत भरायची म्हणजे भरपूर सारणाने भरलेली अशी पोळी आपली तयार होते. चवीला छान लागते, मस्त खमंग आणि भरपूर गोड अशी पोळी आपली तयार होते. तर पुरणपोळीचा जसा आपण पुरण भरून गोळा बनवतो त्याच पद्धतीने ही वाटी अशा पद्धतीने बंद करायची. जास्तीचं कणिक काढायचं आणि हा गोळा अगदी व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा. हा गोळा अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचा म्हणजे आतलं सारण सगळ्या बाजूने एकसारखं पसरलं जातं. थोडंसं कोरडं पीठ लावून हा गोळा हाताने अशा पद्धतीने दाबून घेतला की पोळी लाटताना आतलं सगळं सारण पोळीमध्ये अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलं जातं. आता गव्हाच्या पिठामध्ये घोळवून ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटायची, सगळ्या बाजूनी एकसारखी आणि अगदी याचं काठसुद्धा छान पातळ आलं पाहिजे अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आणि ही पोळी तुम्ही बघू शकता सारण जे आहे पोळीमध्ये अगदी काठापर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे.
आता सारण जे आपण बनवलं ते अगदी परफेक्ट तयार झालं होतं आणि त्यामुळेच हे पोळीमध्ये सगळ्या बाजूने एकसारखं पसरलं गेलेलं आहे. आता पोळीमध्ये सारण जर अगदी काठापर्यंत पसरलं गेलं नाही तर काय करायचं, तर पोळी अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर काठाला जर कणिक राहिली असेल, सारण अगदी काठापर्यंत पसरलं गेलं नसेल तर काय करायचं, चाकूच्या साहाय्याने जे जास्तीचं कणिक आहे, जिथे सारण अजिबात गेलेलं नाही आहे, तर हा जास्तीचा कणकेचा भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पोळी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही पोळ्या करून घेतला तरीही अगदी काठापर्यंत हे सारण पसरलं जातं. आता ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत बघूया. तर इथे काय करायचं, आपल्याला हे सारण घ्यायचं आहे. जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढंच सारण आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता या सारणामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी म्हणजे अगदी हात थोडासा असा ओला करून तुम्ही हे सारण असं एकजीव करून घेऊ शकताय किंवा अगदी 4 ते 5 थेंब या सारणामध्ये घालायचं आहे आणि सारण असं मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. याचा असा गोळा बनवल्यानंतर अगदी पुरणपोळीसाठी आपण जसं पुरण बनवतो ना, तसा हा अगदी मऊसूद गोळा तयार होतो. आणि असं तयार झालेलं सारण भरून पोळी बनवलात तर पोळीमध्ये सारण अगदी काठापर्यंत पसरलं जातं आणि सगळ्या बाजूने एकसारखं असं हे सारण पसरलं जातं. आता वाटीमध्ये हा सारणाचा गोळा घातलेला आहे आणि वाटी अशा पद्धतीने बंद करून घेतली आणि सुरुवातीला जसं आपण हा गोळा व्यवस्थित पिठामध्ये घोळवून छान दाबून घेऊन मग लाटून घेतला, त्याच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची. आता सारण जर तुम्ही जास्त प्रमाणात केलं आहात, महिनाभर ठेवणार आहात, अशा वेळेला हे असं थोडंसं पाणी टाकून हे सारण असं बनवून ठेवायचं नाही, सारण कोरडंच बनवून ठेवायचं. जेव्हा पोळी तुम्ही करणार आहात त्यावेळेला जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढंच सारण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये असं हे 4-5 थेंब पाणी टाकून छान गोळा करायचा आणि अशा पद्धतीने पोळ्या बनवायच्या. आता या पोळीमध्ये तुम्ही बघू शकता सारण अगदी काठापर्यंत पसरलेलं आहे. आता या सारणामध्ये आपण अगदी 4 ते 5 थेंब पाणी घातलेलं आहे, तरीही ही पोळी अगदी 5-6 दिवस व्यवस्थित टिकते. 4-5 थेंब पाणी घातल्याने पोळी अजिबात खराब होणार नाही. फक्त सारण जर तुम्ही महिनाभर ठेवणार असाल त्यावेळेला असं पाणी घालायचं नाही. आता सारणामध्ये असं हे 4-5 थेंब पाणी वापरून तुम्ही पोळी करा किंवा कोरडं सारण वापरून पोळी करा. या पोळ्या अगदी 5-6 दिवस व्यवस्थित टिकतात. तर आता या लाटून घेतलेल्या पोळ्या भाजून घेऊया. तवा गरम करायला ठेवला होता, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तव्यावरती ही पोळी घातलेली आहे. बाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि पोळी अलगद पलटून घ्यायची. दोन्ही साईडने छान खमंग अशी ही पोळी भाजून घ्यायची. गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे. मध्यम ते बारीक गॅसवरतीच या पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. पोळ्या अगदी छान टम्म फुगलेल्या तयार होतात. आता इथे दोन्ही पद्धतीने केलेल्या पोळ्या तुम्हाला मी भाजून दाखवते. पोळी सुरुवातीला थोडीशी ओलसर असते, त्यामुळे शक्यतो उलटणं न वापरता हाताने पलटवा, म्हणजे पोळी फाटणार नाही. आता या पोळ्या मी तेल लावून भाजून घेते. तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. तूप लावून सुद्धा या पोळ्या भाजून घेतल्या तरी चालेल. सगळ्या पोळ्या अशाच टम्म फुगलेल्या तयार होतात. सारण मी दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवलं. दोन्ही प्रकारे केलेल्या सारणाने या पोळ्या अशाच टम्म फुगलेल्या तयार होतात. आता ही अगदी टम्म फुगलेली पोळी तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने थोडीशी मोकळी झालेली आहे आणि याचं सारणसुद्धा सगळ्या बाजूने एकसारखं पसरलेलं आहे. सगळ्या पोळ्या मी अशाच बनवून घेतलेल्या आहेत. अगदी खुसखुशीत मस्त खमंग अशा या तिळाच्या पोळ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत. तर इथे एक पोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. तर अगदी खुसखुशीत अशी पोळी झालेली आहे आणि पोळीचं वरचं जे आवरण आहे अगदी पातळ आणि मस्त खुसखुशीत तयार झालेलं आहे. तर सगळ्या पोळ्या आपल्या अशाच तयार झालेल्या आहेत आणि हा वरचा पापुद्रा अगदी पातळ पापडासारखा आणि मस्त तोंडात विरघळेल असा खुसखुशीत तयार झालेला आहे. झटपट सोप्या पद्धतीने महिनाभर टिकणारं चविष्ट पोळीचं सारण. पोळी अगदी खुसखुशीत व्हावी, सारण अगदी काठापर्यंत पसरावं, यासाठी दिलेल्या अगदी महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा ही तिळाची पोळी या पद्धतीने बनवून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.